नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे तर 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात आनंदाची मोठी बातमी. या संदर्भामध्ये माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी आपले ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. राज्यातील 17 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. आतापर्यंत आपण फक्त वेतन आयोग म्हणजे पगारवाढ एवढंच समजत होतो, पण 4थ्या वेतन आयोगापासून 7व्या वेतन आयोगापर्यंत किती टक्के वाढ झाली आणि 8व्या वेतन आयोगात खरंच फायदा होणार की नुकसान होणार? 1/1/2086 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित आज आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण निष्कर्ष ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आणि म्हणून तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगात वाढ फक्त 10 ते 20% होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत स्थापन केलेल्या सर्व आयोगापैकी 8व्या वेतन आयोगात वाढ फार कमी राहणार आहे, निश्चित तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार आपण सर्व वेतन आयोगाच्या संदर्भातला आढावा घेऊया. येथे 3 कॉलम केलेले आहे. वेतन आयोग लागू करण्यात आलेली दिनांक पगारवाढ. 4थ्या वेतन आयोग हा 1/1/1986 रोजी लागू झाला. यामध्ये पगारवाढ 20 ते 30% झाली. 5वा वेतन आयोग 10 वर्षानंतर लागू झाला 1/1/96 मध्ये. या वेतन आयोगात पगारवाढ 20 ते 35% झाली. येथे हिरव्या पट्ट्यामध्ये दाखवलेला 6वा वेतन आयोग हा 10 वर्षानंतर लागू झाला 1/1/2006 मध्ये. तर या संदर्भामध्ये 30 ते 40% वाढ झाली, म्हणजे सर्वात जास्त वाढ ही येथे झाली आहे. आणि मग त्यानंतर 7वा वेतन आयोग लागू झाला 1/1/2016 रोजी. यामध्ये सर्वात कमी वेतन वाढ मिळाली, 14 ते 23%. आतापर्यंतचा तक्ता पाहताना 4था आणि 5व्या वेतन आयोगात वाढ दर्शवण्यात आली आणि 7व्या वेतन आयोगात वाढ कमी दाखवण्यात आली. 8व्या वेतन आयोग याच्यापेक्षा जास्त देणार नाही हे निश्चित आहे. म्हणजे 8व्या वेतन आयोगात 10 ते 20% एवढीच वाढ होणार आहे. म्हणून 8वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाला तरी कर्मचाऱ्यांना तेवढा फारसा वेतन वाढ होणार नाही. आणि याचा संपूर्ण निष्कर्ष पाहिला तर तक्त्यावरून 6व्या वेतन आयोगात सर्वात अधिक वाढ झाली आहे. 7व्या वेतन आयोगात सर्वात कमी वाढ झाली आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगात लाभ होईल असे वाटत नाही. आणि मित्रांनो, 4थ्या ते 7व्या वेतन आयोगाचा इतिहास बघितला तर लक्षात येते की 6व्या वेतन आयोगात 30 ते 40% ही आतापर्यंत सर्वात मोठी पगार वाढ आहे. 7व्या आयोगात मात्र 14 ते 23% वाढ मिळाली. आणि आता 8व्या वेतन आयोगामध्ये 1/1/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. त्यामागील ट्रेंड पाहता फार मोठी वाढ होणे अपेक्षित नाही. हा निर्णय शासनाच्या GR आल्यावरच कळेल. तुम्हाला काय वाटते? 8व्या वेतन आयोगात किती वाढ मिळायला हवी? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ सर्व कर्मचारी मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. फक्त निष्कर्ष एकच आहे की 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नाही हे निश्चित असल्यामुळे ही आनंदाची बातमी आहे की गोड बातमी आहे, तुम्हीच तुमच्या निष्कर्षावरून ठरवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.